त्रास कुठल्याच पद्धतीचा त्रास असा कमी नाहीये. खूप गरमायले, कधी लाईट येईल काय देव जाणील. खूप अशी देवासारखी वाट बघायला लागली माहिती का लाईट. कारण आमच्या इकडे लाईट नाही आज. मेन म्हणजे रात्री लाईट गेलेली आहे, तर रात्रीपासून लाईटच आली नाही. तर त्यामुळे श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे सगळे आहेत आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. तर हे बघा आपली गणपतीची अंगारकी चतुर्थीच्या दिवशीच आहे हे, म्हणजे मंगळवारचंच. कालच संकष्टी होती तर त्याचं आहे हे व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे की गणपती बाप्पाची आपण सेवा केलेली आहे. म्हणजे संध्याकाळी चंद्र निघतो ना त्या टायमाला. तर इथं गुळ, खोबरं आणि गुळ लावून असे मोदक केलेले आहेत. उकडीचे नाही केले यावेळेस, वरून गुळ लावून मस्त मोदक बनवून घेतलेले आहेत. गव्हाचं पीठ, गुळ आणि खोबरं खिसून त्यामध्ये घालून घेतलं. आणि स्वामी समर्थ महाराजांनाही आज मोदकाचाच निवेद दाखवून घेतलेला आहे. आणि आपल्या गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात. तर अशी साधी सिंपल सेवा करून घेतली. नंतर आरती वगैरे करून घेतलेली आहे. आणि जास्त काही वेळ नाही, आमच्याकडे चंद्रही खूप लेट होता. तर 10:30ला मी सेवा करायला घेतली होती. तर सेवा म्हणजे फक्त नैवेद्य दाखवून आरतीच चंद्र निघाल्यावर करून घेतली होती. आणि रात्रीची वेळ होती यामुळं पूर्ण काही शूट वगैरे, जेवण वगैरे करताना आम्ही काही शूट केलं नाही एवढं. तर चला पटकन आरती करून घेते आणि भेटते तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी. दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळीच भेटणार आहे, असं काही समजू नका की दुसऱ्या दिवशी म्हणजे आता कधी. तर उद्या सकाळी. तर पहा व्हिडिओ कंटिन्यू, पुढं छान आहे, नक्की तुम्हाला आवडेल. तर बघा रील्स वगैरे चॅनलवरती आलेले आहेत. सर्वात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ. कसे सगळे मजेत. तर व्हिडिओ आवडत असेल तर एक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं नवीन आपला. आज छोटूसा व्हिडिओ आहे. आज मला शूट करायला अजिबात टाईम म्हणजे वेळ भेटलेला नाही आहे, कारण आमच्या इकडे लाईट नाही आज. मेन म्हणजे रात्री लाईट गेलेली आहे, तर रात्रीपासून लाईटच आली नाही. तर त्यामुळे मोबाईलला चार्जिंग नाही आहे. आणि रील्स हे आज खूप लेट आलेले आहेत, दुपारी 1 ते 1:30 वाजता. मी तर ह्यांनी कुठून तरी थोडंसं मोबाईल चार्जिंग करून आणलेला आहे माझा. एकतर माझ्या मोबाईलला चार्जिंग टिकत नाही, कारण साधा मोबाईल आहे माझा. तर बाहेरून त्यांनी कुठून तरी आणली थोडीशी चार्जिंग करून. तर त्यामध्येच थोड्याशा रील्स वगैरे करून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज शूट म्हणाल काहीही केलेलं नाही. आज म्हणजे थोड्याशा गप्पा मारणार आहे. मग म्हणजे ह्याच आपल्या ज्या आहेत ते. तर बघा घाम किती आलेला आहे माझा. म्हणजे हे केलं होतं ना मी, ते सगळं निघून गेलेलं आहे. तसं तर मेकअप मी काही जास्त करत नाही. मी फक्त काजळ, लिपस्टिक आणि थोडंसं पावडर एवढंच वापरत असते. तेही रील्स बनवायच्या टायमाला. एरवी तर अदरवाईज मला कसल्याच पद्धतीचं मेकअप नसतं, मी लावतच नाही. आणि सिंदूर थोडासा, एवढंच मेकअप असतं माझं. तर असं आहे. आणि मग कसला घाम येत आहे ना मला, असं चिकट वाटत आहे माहिती का. तर चाललेलं आहे असंच. तरी काय करणार ना, रील्स टाकायलाच लागतात, व्हिडिओ टाकायलाच लागतात, असं आहे. आणि काम म्हणाल तर झालेलं आहे बऱ्यापैकी. आज काय झालं, मोबाईल नव्हता हातामध्ये, त्यामुळं चार्जिंग पहा ना बरं का, त्याला पाहायला वगैरे काय एवढा वेळ नव्हता. तर चार्जिंगच नव्हती त्यामुळं. तर पहिलं हे बांधायला लागतील, तर जरा घाम मला कमी येईल. नाहीतर अदरवाईज खूपच घाम येईल मला. तर मी हे पहिलं बांधून घेते, म्हणजे थोडंसं त्रास माझा कमी होईल. पण फक्त म्हणतो हे छान दिसायले, ते छान दिसायले, हे छान दिसतं, ते छान दिसतं, पण सांभाळणं खूप कठीण आहे. की नाही, असं आहे. तर मोकळे ठेवले तर गुत्ता जास्त होतात, आणि बांधून ठेवले तरी त्रास कुठल्याच पद्धतीचा त्रास असा कमी नाहीये. खूप गरमायले, कधी लाईट येईल काय देव जाणील. खूप अशी देवासारखी वाट बघायला लागली माहिती का लाईटीची. तर असं वाटायला लागले लगेच यावं. मला जास्त अगोदरच घाम खूप येतोय. लय घाम म्हणजे काय, लय घाम येते मला. कशाने, गरमी जास्त आहे मला. आणि रात्री काल म्हणजे 5 वाजता लाईट गेलेली काल दुपारी. तर तेव्हापासून. आणि असं नाही की रिझन की ते बाबा पाऊस आहे म्हणून गेलेली आहे, किंवा वारं सुटलं आहे म्हणून गेलेली आहे, किंवा आभाळ आलं यामुळं. अजिबात कुठलंही रिझन नसताना कालपासून लाईट गेलेली आहे. तर आज आणखीनही लाईट आली नाही. आता बघा दुपारचे 1-1:30 वाजलेला आहे. तर आजच्या रील्स थोड्याशा लेट आलेल्या आहेत. तुम्हाला 1 वाजता आले असतील. 1 वाजताच रील्स आले असतील. आणि हा व्हिडिओ तुम्हाला 3-3:30 पर्यंत येऊन जाईल. आणि मेन म्हणजे कामं. एक फायदा खूप झालेला आहे माझा माहिती का आज. म्हणजे कामं खूप पटकन झाली आज, कारण मोबाईल हातामध्ये नव्हता. नाही तर मोबाईल असल्यावर थोडंसं इकडं तिकडं माणूस बघतोच आणि बोलतोच. तर आज मोबाईलला चार्जिंग नसल्यामुळे कामं पटकन झालेली आहेत माझे. तर जाऊ द्या, झालेले आहेत कामं आता. तर कामं मात्र झालेले आहेत, पण आता लाईटीची खरंच वाट बघत आहे आतुरतेने. कधी येते काय माहिती. लाईट नसलं ना की मग पाण्याचा पण त्रास आहे ना आम्हाला.
सिंपल स्वयंपाक आहे आज. म्हणाल काय तर रात्री संकष्टी होती, तुम्हाला तर माहितीच आहे उपवास. आणि उपवास म्हणलं की जेवायला अजिबात माणसाला इंटरेस्ट नसतो, कारण उशीर खूप झाला होता. चंद्रच आमच्याकडे 10:30ला होता काल. 10:30ला चंद्र होता. तिथून पूजा करायची, पूजा झाली, आरती झाली. शक्यता मी यामध्ये तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल की आपण पूजा वगैरे कशी केलेली आहे, काय केलेली आहे. तर आवडेल तुम्हाला नक्कीच पहा. आणि पुढं म्हणजे तर कुठं होते मी, दादा विसरून चाललंय माझं पण माहिती का, घाम येत आहे मला. तर असं दाखवते मी तुम्हाला म्हणजे पूजा आरती. हां, आणि झोपायला रात्री लेट झाला, त्यात लाईट गेली, लाईट बरोबर गेली. आणि लाईट नसली की गरमीचं एवढं काय वाटत नाही, पण मच्छर खूप त्रास देत होते. ते कानापाशी गुईंगुई गुईंगुई ते आवाज असतो ना, तसा आवाज होता माहिती आहे का. रात्र अशी जागून काढल्याने मी, लाडू, कृष्णा आणि हे आतमधनं बाहेर जायचं बाहेरनं आतमध्ये यायचं, बाहेर जायचं आतमध्ये जायचं. यामध्येच पहाटचे 4 वाजले. 4 वाजता मग थोडंसं झिमझिम बाहेर थोडीशी चालू झाली, म्हणजे पावसाची गेला रिमझिम थोडीशी चालू झाली. तर मग नंतर थोडासा गारवा यायला सुरुवात झाली, तर मग जरा बरं वाटलं. आणि मग झोपलं काय, सकाळची 6 लेकरांचे क्लास असतात, शाळा असते सकाळची, तर त्यासाठी आपल्याला लवकर उठायलाच लागतं. तर कसला काय वेळ आणि कसलं काय असं आहे. आणि अजूनही लाईट आलेली नाही. मला टेन्शन म्हणलं तर एकच आहे, एकतर पाण्याचाही थोडासा प्रॉब्लेम आहे आमच्या इकडं. एकतर पाणी आणि दुसरं म्हणजे मोबाईलचं चार्जिंग. आणि दिवसभर आता गरमीमध्ये बसायचं आहे या, आणि बाहेरची हवा खूप कमी झालेली आहे. म्हणजे वातावरण जोपर्यंत छान पाऊस पडत नाही, जोपर्यंत थंडी गार होत नाही, तोपर्यंत गरमी काय कमी होणारच नाही आपल्याकडली. तर यामुळं आहे. तर चला थांबते मी इथंच आता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. बाय. Thank you.